नमस्कार, जनता राज्य न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आद्य क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या 230व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या 230व्या जयंतीनिमित्त क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे मध्यवर्ती जयंती महोत्सव मंडळ सोलापूर व सोलापूर महानगरपालिका यांच्या वतीने अभिवादन कार्यक्रम साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा परिसर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक सोलापूर येथे संपन्न झाला. यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मध्यवर्ती मंडळाचे संस्थापक सुरेश पाटोळे, विभागीय अधिकारी अविनाश अंत्रोळीकर, सोमपा जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार, युवा नेते रोहित केलारे, प्रवीण वाडे, किशोर जाधव, भीमराव दाजी गायकवाड, हरिबा कांबळे, विश्वेश्वर गायकवाड, ओंकार पाटोळे, अभिषेक हाटकर, महेश तेजबिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने स्वर्गवासी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती दिनानिमित्त काउन्सिल हॉल येथील आयुक्त यांच्या कार्यालयात स्वर्गवासी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विभागीय अधिकारी अविनाश अंत्रोळीकर, जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार, सिद्धू तिमिगार, अशोक खडके आदी मान्यवर उपस्थित होते. माझा प्रत्येक क्षण विकासासाठी समर्पित महादेव कोगनुरे यांना दक्षिण ग्रामीण भागात प्रतिसाद. माझा प्रत्येक क्षण हा विकासासाठी समर्पित असेल. मी जिथे जातोय तिथे मतदारांचे प्रेम मला भरभरून मिळत आहे. हे प्रेम आणि होणाऱ्या गर्दीमुळे मला माझ्या विजयाचा विश्वास आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी केले. दक्षिण सोलापूरच्या ग्रामीण भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांच्या सभा, पदयात्रा, कॉर्नर बैठकांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. बुधवारी शहरात निघालेल्या पदयात्रेमध्येही हजारो नागरिक सहभागी झाले होते. गुरुवारी सायंकाळी निंबर्गी, तेलगाव, भीमा, खानापूर, कुसूर, विंचूर या ठिकाणी कॉर्नर सभा आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका झाल्या. यात महादेव कोगनुरे यांनी मतदान करण्याच्या केलेल्या आवाहनाला नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला. महादेव कोगनुरे यांचा विजय असो, येऊन येऊन येणार कोण, मनसेशिवाय आहेच कोण, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. रात्री उशिरापर्यंत कार्यकर्ते आणि मतदार कोगनुरे यांची वाट पाहत होते. कोगनुरे यांचे आगमन होताच आतिषबाजी करण्यात आली. पुष्पगुच्छ, पुष्पहार घालून कोगनुरे यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. महिलांनी औक्षण करून आशीर्वाद दिले. आता विजय आपलाच. शहरासह ग्रामीण भागातही महादेव कोगनुरे यांना मिळणारा प्रतिसाद पाहता विजय आपलाच अशी प्रतिक्रिया पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिली. कारखानदार, प्रस्थापित राजकारणी निवडून देण्यापेक्षा माझे मत प्रामाणिक कार्यकर्ता आणि जनसेवक असलेल्या महादेव कोगनुरे यांनाच देणार, अशा प्रतिक्रिया मतदारांमधून उमटू लागल्या आहेत. अंगणवाडीतील बालक पालक यांच्या उपस्थितीत बालदिन साजरा करण्यात आला. अंगणवाडी सेवा योजना बाल विकास प्रकल्प अधिकारी शहर पश्चिम सोलापूर बीट कुचननगर मुख्य सेविका रोहिणी मधुसूदन निर्मळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी क्रमांक 51 ते 55, 13, 14, 15 या अंगणवाड्या संयुक्तरित्या प्रमुख पाहुणे नितीन थोरात, रॉकेट लर्निंग संस्था जिल्हा समन्वयक बिराजदार, वालचंद कॉलेज प्राध्यापक, हुतात्मा स्मारक सार्वजनिक वाचनालय कर्मचारी व अंगणवाडीतील बालक पालक यांच्या उपस्थितीत बालदिन साजरा करण्यात आला. बालकांचे अभिनय, गीत, नृत्य, वक्तृत्व सादरीकरण झाले. बालदिनानिमित्त अंगणवाडीतील बालशिक्षण अभ्यासक्रमाबाबत उपस्थित पालकांना माहिती देण्यात आली. यावेळेस 48 पालके, 49 मातांचा सहभाग राहिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचशीला गायकवाड यांनी केले. प्रास्ताविक मुख्य सेविका रोहिणी निर्मळे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार कुरकम्मा गोनेले यांनी मानले. तर कार्यक्रमाची तयारी आयशा जहागीरदार, बनसोडे, शिंदे, हुंडेकरी, गलांडे, कांबळे यांनी केली. कार्यक्रमास बालविकास प्रकल्प अधिकारी दीपक टेहपे यांनी सर्वांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. एक नाव दिलेलं आहे आकार, आणि त्या आकार म्हणजेच आपण मुलांच्या आयुष्याला आकार देण्याचं काम या आकारच्या माध्यमातून करणार आहोत. तर अंगणवाडी ताई मुलांना अंगणवाडीमध्ये शिकवतच असतात. तर सर्व पालकांना, तुम्हाला प्रत्येक पालकाला वाटतं की माझ्या मुलांनी काहीतरी, मुलांनी किंवा मुलीने आयुष्यात खूप मोठं बनलं पाहिजे, चांगल्या पदाला गेलं पाहिजे, चांगला अधिकारी बनलं पाहिजे, समाजामध्ये चांगलं नाव निर्माण केलं पाहिजे. तर आपण चांगला समाज किंवा चांगली मुलं कधी निर्माण करू शकू,
ज्या वेळेस आपण मुलांना चांगला वेळ देऊ, मुलांना चांगलं शिक्षण देऊ, मुलांना आपण घरी चांगलं लक्ष देऊ, पालकांनी लक्ष दिलं, त्याचबरोबर अंगणवाडी ताईंनी लक्ष दिलं. भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे डिपॉझिट जप्त करा, महादेव जानकर. अक्कलकोट तालुक्याचे भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे यावेळी बहुजन समाजांनी डिपॉझिट जप्त करावे असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनील बंडगर यांच्या प्रचारार्थ आयोजित कांदा बाजार अक्कलकोट येथे झालेल्या सभेत बोलताना व्यक्त केले. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर उर्फ माऊली सलगर, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष अजित कुमार पाटील, विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष तौसिफ शेख, अक्कलकोट विधानसभेचे रासपचे उमेदवार सुनील बंडगर, उमेश काळे, अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर, सोलापूर शहराध्यक्ष सतीश बुजुर्गे, रासपचे अक्कलकोट तालुका युवक आघाडीचे अध्यक्ष दाजी कोळेकर, अक्कलकोट शहर युवक अध्यक्ष निलेश लवटे, महादेव पुजारी, गुणवंत लवटे, संतोष शिंदे, साहिल बंडगर, रेवणसिद्ध शेरी, रवी सलगरे, सोमनाथ कटारे, काशीनाथ घोडके, कृष्णप्पा कोटी, विष्णू ठेंगले, भूताळी घोडके, किरण माने, भीमाशंकर बंदीछोडे आदी उपस्थित होते. सर्वप्रथम खंडोबा मंदिर येथे नारळ फोडून मोटरसायकल रॅलीची सुरुवात करण्यात आली. रॅलीमध्ये 500 मोटरसायकली सहभागी झाल्या होत्या. कारंजा चौक येथे महादेव जानकर यांचा क्रेनने हार घालून तसेच फत्तेसिंह चौक येथे जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. भाजप आणि काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, म्हणून जनतेने परिवर्तन करावे. आपल्या तालुक्याच्या विकासासाठी सुनील बंडगर यांना निवडून मुंबईला पाठवा. मी तालुक्याचे नंदनवन केल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन महादेव जानकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासपचे युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष दाजी कोळेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय समाज पक्षाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर यांनी केले. अक्कलकोटचे स्वामी यांना वंदन करून छत्रपती शिवाजीराजे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर, बसवेश्वर, साध्या साधू संतांना, ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांना वंदन करून फुले पीठावर विराजमान असलेले राज्याचे महासचिव ज्ञानेश्वर सलगर, पश्चिम महाराष्ट्राचे युवकाचे अध्यक्ष अजितदादा पाटील, या तालुक्याचे भावी आमदार, राष्ट्रीय समाज पक्ष पश्चिम महाराष्ट्राचे अंतिम उपाध्यक्ष, तसंच दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे भावी आमदार आमचे उमेश काळेजी, दत्ता माडकर, जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, आमचे महिला आघाडी, पत्रकार बंधू आणि भगिनी, बांधवांनो, आताच दादाचं तुम्ही भाषण ऐकलं. माझी आपल्याला विनंती आहे, काँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. काँग्रेसला गाडण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीवर युती केली, पण भारतीय जनता पार्टी आम्हालाच गाडायला निघाली, म्हणून त्यांना गाडण्यासाठी आज महाराष्ट्रात 117 जागा उभा केल्या. भारतीय जनता पार्टी आमच्या खांद्यावर पाय ठेवला आणि वर गेली, आणि वर गेल्यानंतर आम्हाला लाथा मारायला लागली. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, भाजपाच्या आमदाराचं डिपॉझिट गेलं पाहिजे, त्यासाठी मी आज तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो आहे. भाजपाला कोण खात नव्हतं. 2014ला हाच पट्ट्या रामदास आठवले, राजू शेट्टी, महादेव जानकर, गोपीनाथ मुंडेचं ऐकून आम्ही तुमच्यावर आलो. त्यांनी काय केलं, आमचा आमदार बी फोडलं, आमच्या पक्षात माणूस राहून दिला नाही, आमचा पक्ष वाढून दिला नाही. एवढी दरिद्री भूमिका कुणी घेतली असाल तर भारतीय जनता पार्टीने घेतली आहे, बाजूला लक्षात ठेवा. म्हणून माझी शपथ आहे बहुजन समाजाला, भाजपला मतदान करू नका, फक्त भाजपला करू नका. त्यांची मस्ती जिरवू एकदा हे पडले का ह्यांना ह्यांची लायकी कळत. काँग्रेसला मी पाडलं होतं, काँग्रेस बी घराणीच आहे. 8 दिवसापूर्वी बारामतीत माझा उमेदवार आहे, तिथं सभेला गेलो, तिथं पवार साहेबांचं भाषण मला एका पत्रकाराने सांगितलं. म्हणजे जानकर साहेब, पवार साहेबांनी असं भाषण केलंय. कसं केलंय तर म्हणजे 30 वर्ष बारामतीच्या जनतेनं माझ्यावर प्रेम केलं, 30 वर्ष मी सांगितलं अजितदादावर केलं, आणि 30 वर्ष आता माझ्या नातूवर प्रेम करा. म्हणजे बाकीच्यांनी काही 17 उतरायचं का?
ती घराणेशाही मोडीत करायची आहे. घराणेशाही मोडण्याचं काम तुम्हाला करावं लागेल. काँग्रेस घराणेशाही करत आहे आणि भाजपमध्ये तीच अवस्था आहे. भाजपमध्ये काय आहे, तुम्ही अभ्यास करा. भाजपमध्ये देखील घरातलीच माणसं आहे. सुषमा स्वराज्याच्या पोरीला तिकीट मिळतं. जे जुने नेते होते तेच भाजपचे आहे. आणि इथला आमदार तर एवढा फटीचर आहे, त्या सिद्धराम बापूला गाडलं आणि हो जाऊन तिथं चमचा झाला आमदार झाला. तुला आता सचिन शेट्टे, कल्याण शेट्टी तुला आमदार होऊन देत नाही. माझं नाव महादेव जानकर आहे. काय तो जिल्ह्याचा पालकमंत्री व्हायला निघालाय. मी सांगितलं अरे एक सुनील बनगर आभार मोठे आमची नावं दिली जिल्हा नियोजनला, त्यानं बाजूला टाकले. पट्टण शेट्टी माझ्याशी लढू नको, माझ्याशी तू लढलायस. एक दिवस सोलापूरचा पालकमंत्री हा सुनील बनगरला करेल, लक्षात. चंद्रकांत दादा नावाला होता, फक्त आता पट्टण शेट्टी जिल्हा चालवत होता. कल्याण शेट्टी 35% कॉन्ट्रॅक्टरवर पैसे घेतले गेले. 35%. धनगर समाजाला सांगू इच्छितो, सुनील दादा जळतोय म्हणून तुम्हाला किंमत आलेली आहे. आजपर्यंत कुणी तुम्हाला विचारत नव्हतं. कडादी यांच्या विजयासाठी नारी शक्ती उतरली प्रचारात. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या विजयासाठी नारी शक्ती प्रचारात उतरली असून विजापूर रोड भागातील या पदयात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. उमा काडादी, तेजश्री काडादी, प्रिया चाकुते, माजी महापौर अलका राठोड, प्रियांका हत्ते यांच्यासह तरुणाई या पदयात्रेत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास उमा काडादी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर या पदयात्रेला सुरुवात झाली. कमलानगर, सुशीलनगर, नेहरूनगर, माशाळ वस्ती या भागातून पदयात्रा जात असताना नागरिकांनी मोठ्या उत्साहाने पदयात्रेचे स्वागत केले. उमा काडादी यांचे औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. सुशीलनगर येथे श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन उमा काडादी यांनी विजयासाठी प्रार्थना केली. हद्दवाड भागात अनेक समस्या आहेत, त्या सोडवण्याची धमक काडादी यांच्यामध्येच असल्याने सक्षम उमेदवार म्हणून आम्ही त्यांनाच निवडून आणण्याचा निर्धार केला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बाळासाहेब मोरे तसेच किशोर लवंगे यांनी सांगितले. शालेय राज्यस्तरीय डायव्हिंग स्पर्धेत श्रिया गुरव हिचे यश. पुणे बालेवाडी येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय डायव्हिंग स्पर्धा 4 नोव्हेंबर 2024 ते 6 नोव्हेंबर 2024 रोजी माळुंगे क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे पार पडल्या. SR चंडक इंग्लिश हायस्कूलमधील इयत्ता 8वीतील खेळाडू श्रिया दशरथ गुरव हिने यश प्राप्त केले. वयोगट 14 ते 17 वर्ष मुलींमध्ये हायबोर्ड प्रकारात तिने तृतीय स्थान पटकावले. खेळाडूला प्रशिक्षक शेटे सर आणि क्रीडा शिक्षक धर्मराज कट्टीबने यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेचे चेअरमन योगेश बियाणी, सचिव डॉ. अर्चना दरक, सहसचिव स्वप्नील मर्दा, गिरीधारी भुतडा, ओमप्रकाश सोमाणी, विष्णुकांत मानधनिया, संजय डागा, प्रमोद भुतडा, संजय करवा, जितेंद्र राठी, राहुल चंडक, शैलेश चंडक, सपना राठी, डॉ. सारिका झंवर, CA ज्योती भट्टड, नयना राठी व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शालिनी सिंघल, पर्यवेक्षिका अंजली चव्हाण यांनी यशस्वी विद्यार्थिनीचे अभिनंदन केले. सोलापूरची शालिनी चंदनशिवे हिचे मध्य प्रदेशमध्ये डंका राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत यश. मध्य प्रदेश येथे झालेल्या 68व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सोलापूरचे नाव देशात झळकले. महाराष्ट्र संघाकडून प्रतिनिधित्व करत शालिनी अण्णासाहेब चंदनशिवे हिने 24 ते 26 किलो वजनी गटातून भारतातून प्रथम क्रमांक मिळवला. सोलापूरची प्रथमच राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्ण पदक खेळाडू म्हणून तिने नाव कोरले, तर या खेळाडूचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे. पदक विजयी खेळाडूला सोलापूर जिल्हा तायक्वांदो स्पोर्ट्स काउन्सिलचे सचिव मंजूर शेख, प्रमोद दौंडे, तायक्वांदो असोसिएशन ऑफ सोलापूरचे उपाध्यक्ष शिवराज मुगळे यांनी यशस्वी विद्यार्थिनीचे अभिनंदन केले. फिटनेस तायक्वांदो अकॅडमी अध्यक्ष तेजस्विनी राठोड, गिरीश पोकाळे, वसीम बंदाल, फयाज शेख, अजितराव सतंगा, प्रतीक्षा वाजिद शेख, अनंत साळुंखे, नेताजी पवार, कामतकर मॅडम, औदुंबर सर, बौद्धराज सर, विश्वजित मर्बे, सर्व पालक वर्ग व पदाधिकारी यांनी खेळाडूला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर या खेळाडूला मार्गदर्शक म्हणून मुख्य प्रशिक्षक आसिफ शेख, मनोज जाधव, संजना जाधव, स्वप्नील फुलारी यांनी मार्गदर्शन केले. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात.
तोपर्यंत नमस्कार.